नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हिंगाबद्दल माहिती बघणार आहोत। कोणकोणत्या त्रासामध्ये हिंगाचा औषध म्हणून कसा वापर करावा, आयुर्वेदामध्ये हिंगाचे गुणधर्म काय सांगितलेले आहेत, किती मात्रेमध्ये हिंगाचं सेवन करावं आणि हिंगाचं सेवन कोणी करू नये, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते देखील दाबा की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल। हिंग हा निर्यास आहे। वसंत ऋतूमध्ये झाडाला खाचे मारून हा निर्यास जमा केला जातो। डिंक जसा जमा करतात तशाच प्रकारे हिंग जमा केला जातो। आजकाल मार्केटमध्ये भेसळयुक्त हिंग मिळतो, ज्याच्यामध्ये बाभळीचा डिंक, माती, दगडाचे तुकडे अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि तो हिंग व्यवस्थित जळत नाही। पण जो ओरिजिनल हिंग असतो तो हिंग किंवा हिंगाचं चूर्ण पाण्यामध्ये टाकल्यानंतर पांढरट रेष तयार होते आणि तो हिंग खाली जातो। त्या पाण्यालाही दुधासारखा रंग येतो आणि ओरिजिनल हिंगाचा वास एकदम उग्र असतो, तीक्ष्ण असतो आणि तो व्यवस्थित जळतो। हे तुम्हाला का सांगितलं तर औषधामध्ये ओरिजिनल हिंगाचे रिझल्ट्स चांगले मिळतात। हिंग हा चवीला तिखट आहे, उष्ण स्वभावाचा आहे, तीक्ष्ण आहे, त्याच्यामुळे हा पित्त वाढवणारा आहे, पण कफदोष शामक आहे। लघु आहे म्हणजेच पचायला हलका आहे, स्निग्ध गुणाचा आहे, त्याच्यामुळे वाढलेला वातदोष हिंग कमी करतो। त्याच्यामुळेच वात व कफदोष वाढल्यामुळे होणाऱ्या आजारांवरचं हिंग हे खूप छान औषध आहे। हिंग उष्ण तीक्ष्ण गुणाचा असल्यामुळे औषधात वापरण्यापूर्वी हिंगाची शुद्धी करून घेतली जाते। त्याच्यामुळे हिंगाचा उष्ण तीक्ष्णपणा कमी होतो। त्या शुद्धीच्या 2 पद्धती मी तुम्हाला सांगते। पहिली पद्धत आहे, जेवढा हिंग तुम्ही घेणार आहात त्याच्या 8 पट पाण्यामध्ये हिंग व्यवस्थित विरघळून तो सुती कपड्यामधून गाळून घ्या। त्यानंतर तूप लावलेल्या लोखंडी भांड्यामध्ये तो हिंग घालून तो बारीक गॅसवरती भाजा। जोपर्यंत त्यातील पाण्याचा अंश पूर्णपणे निघून जाणार नाही तोपर्यंत तो भाजा। त्यानंतर थंड झाल्यावरती तुम्ही हिंगाची बारीक पावडर करून तो वापरू शकता। दुसरी पद्धत आहे, एका लोखंडी भांड्यामध्ये आवश्यक तेवढं गाईचं तूप घ्या। ते तूप पूर्णपणे गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग घाला। तो हिंग चांगला फुलून कुरकुरीत होऊन त्याला गडद तपकिरी रंग येईपर्यंत तो बारीक गॅसवरती तळा। त्यानंतर तो हिंग थंड करून त्याची पावडर करून तो तुम्ही वापरू शकता। तर अशा प्रकारे औषधात वापरण्यापूर्वी हिंगाची शुद्धी करून घेतली जाते। जेव्हा आपण स्वयंपाकामध्ये हिंगाचा वापर करतो तेव्हा फोडणी देताना तेल किंवा तुपामध्ये तो हिंग तळला जातो, तीच हिंगाची शुद्धी मानली जाते। हिंगुष्णम पाचनम रुच्चम तीक्ष्णम वात बलासनुत शूल गुल्म उदर अनाह कृमिघ्नम पित्तवर्धनम स्त्रीपुष्पजननम बल्यम मूर्छा अपस्मार रुत्परम असा हिंगाबद्दल भावप्रकाश निघंटूमध्ये श्लोक आलेला आहे। या श्लोकामध्ये तुम्ही कोणकोणत्या त्रासामध्ये, कोणकोणत्या आजारामध्ये हिंगाचा औषध म्हणून उपयोग करू शकता ते सांगितलेलं आहे। हिंग तिखट, उष्ण, तीक्ष्ण गुणाचा असल्यामुळे पचनाशी रिलेटेड सर्व तक्रारींवरचं हे खूप छान औषध आहे। तुम्हाला भूक व्यवस्थित लागत नसेल, खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नसेल, तोंडाला चव नसेल, अपचनामुळे पोट दुखत असेल, वातामुळे किंवा कफामुळे शरीरामध्ये वेदना होत असतील, गाठीचे आजार असतील, पोट फुगून गच्च गच्च वाटत असेल, जंत झालेले असतील, तर अशा सर्व तक्रारींमध्ये तुम्ही हिंग घेऊ शकता। 1 ते 2 चिमूट हिंग जेवणाच्या पहिल्या घासासोबत किंवा अर्ध जेवण झाल्यानंतर घ्या। याने पचनाशी रिलेटेड सर्व तक्रारींमध्ये आराम मिळतो। किंवा हिंगापासून बनवलेलं हिंगवाष्टक चूर्ण नावाचं औषध मिळतं, तर ते छोटा पाव चमचा गरम पाण्यासोबत जेवणाच्या आधी घ्या। याने पचन सुधारून पचनाच्या सर्व तक्रारींमध्ये तुम्हाला फायदा होतो। लहान मुलांना किंवा मोठ्या व्यक्तींना जर पोट फुगून गच्च वाटत असेल, पोटामध्ये गॅसेस झालेले असतील, पोट दुखत असेल, तर हिंगाचा खडा सहाणेवरती उगाळून त्याचा गंध काढा आणि त्या हिंगाचा लेप बेंबीच्या बाजूला पोटावरती करा। याने गॅसेस पास होतात आणि पोटदुखी थांबते। हिंगाच्या पाण्याचा बस्ती देखील दिला जातो। यानेही पोटाचा गच्चपणा कमी होतो, गॅसेस पास होतात आणि जंतही बाहेर पडण्यासाठी मदत मिळते। हिंग उष्ण, तीक्ष्ण, स्निग्ध, जंतुघ्न, कफवात शामक असल्यामुळे जुनाट श्वसनाचे आजार असतील, फुफ्फुसाला किंवा श्वसन नलिकेला सूज आलेली असेल,
दमा असेल, खोकला असेल, कफाला दुर्गंधी असेल, तर अशा सर्व तक्रारींमध्ये एक कपभर कोमट पाण्यामध्ये 1 ते 2 चिमूट हिंग मिसळून ते हिंगाचं पाणी तुम्ही घोट घोट प्या. याने चेस्ट कंजेशन कमी होतं, छातीतला कफ पातळ होऊन तो बाहेर पडतो आणि कफाचा त्रास कमी होतो. तुम्ही अर्धा ते 1 चमचा मधामध्ये 1 ते 2 चिमूट हिंग मिसळून ते चाटण दिवसातून 2 ते 3 वेळा घ्या. मध आणि हिंग हे दोन्हीही उत्कृष्ट कफशामक असल्यामुळे कफाचा त्रास खूप चांगल्या प्रकारे कमी होतो. लहान मुलांची छाती कफाने भरलेली असेल किंवा मोठ्या व्यक्तींना हा त्रास असेल तर हिंगाचा खडा पाण्यामध्ये उगाळून त्या हिंगाचा गंध काढा आणि त्या हिंगाचा लेप छातीवरती करा. याच्या उष्ण तीक्ष्ण स्वभावामुळे तिथला कफ सुटून बाहेर पडतो आणि कफाच्या त्रासामध्ये आराम मिळतो. तुम्हाला खूप जास्तच कफाचा त्रास असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कच्च्या हिंगाचा वापर करू शकता. याने आणखी लवकर रिझल्ट्स मिळतात. हिंग उष्ण तीक्ष्ण वातनाशक असल्यामुळे संज्ञा स्थापक आहे. म्हणजेच एखादा व्यक्ती अनकॉन्शियस झालेला असेल तर त्याला कॉन्शियस करण्यासाठी हिंग मदत करतं. म्हणजेच आपल्या नर्वस सिस्टीमवरती, मज्जासंस्थेवरती हिंगाचं खूप छान काम आहे. काही लोकांना चक्कर येते, अनकॉन्शियस होतात, फिट्स येतात, मेमरी लॉस झालेला असतो, सतत बडबड करत राहतात किंवा लक्षात राहत नसतं. तर अशा नर्वस सिस्टीमशी रिलेटेड तक्रारींमध्ये इतर औषधांसोबत वैद्य हिंगाचा वापर करतात. मायग्रेनचा त्रास असेल, डोकं दुखत असेल किंवा बऱ्याच वेळेला अर्ध डोकं दुखतं, ज्याला अर्धशिशी असं म्हणतात, तर अशा वेळेस हिंग पाण्यात उगाळून त्या हिंगाच्या पाण्याचे थेंब दोन्ही नाकपुडीमध्ये टाका, डोकंदुखी थांबते. तुम्ही हिंग पाण्यात उगाळून त्याचा लेप कपाळावरती करा किंवा कानाच्या मागील बाजूला तो लेप हलक्या हाताने लावा. त्या ठिकाणी उष्णता निर्माण होऊन वात आणि कफदोष वाढला असेल तर तो कमी होतो आणि डोकंदुखी थांबते. अपचन अजीर्णामुळे जर डोकंदुखी होत असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जेवताना हिंगाचं सेवन करा. अपचन अजीर्णामुळे होणारी डोकेदुखी कमी होते. दाढ किडलेली असेल, दाढ किंवा दात दुखत असेल तर दाढेखाली भाजलेला हिंग ठेवा. हिंगाच्या जंतुनाशक गुणामुळे तिथली कीड मरते आणि दातांचं आरोग्य सुधारतं. कान दुखत असेल, सर्दीमुळे कानाला दडे बसलेले असतील तर कापसामध्ये हिंग गुंडाळून तो कापसाचा बोळा कानामध्ये ठेवा. कानाचं दुखणं कमी होतं. हिंग हा हृदयोत्तेजक आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी हिंगाचा औषध म्हणून वापर केला जातो. रक्तदाब जास्त असेल, रक्ताच्या गुठळ्या झालेल्या असतील किंवा बॅड कोलेस्ट्रॉलच्या लेवल्स वाढलेल्या असतील तर अशा ठिकाणी तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने हिंगाचा औषध म्हणून वापर करू शकता. हिंग उष्ण तीक्ष्ण आहे, उत्तेजक आहे, वाजीकर आहे. त्याच्यामुळे पुरुषांमध्ये शुक्रधातू वाढवण्यासाठी हा उपयोगी आहे. याने ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, वातदोष बॅलन्स राहण्यासाठी मदत मिळते. त्याच्यामुळे इम्पोटन्स, इरेक्टाईल डिसफंक्शन अशा कंडिशनमध्ये हिंगाचा औषध म्हणून वापर केला जातो. महिलांना मासिक पाळीच्या काळामध्ये वेदना भरपूर होत असतील, पोटात क्रॅम्प्स येत असतील, पाळीच्या काळात ब्लिडिंग कमी प्रमाणात होत असेल किंवा ब्लोटिंग होत असेल तर अशा सर्व तक्रारींमध्ये तुम्ही हिंगाचं पाणी बनवून ते गोड गोड प्या किंवा 1 ते 2 चिमूट हिंग जेवणाच्या सुरुवातीला किंवा जेवणाच्या मध्ये घ्या किंवा हिंग, सुंठ आणि गूळ याच्या गोळ्या बनवून त्या दिवसातून 2 ते 3 वेळा गरम पाण्यासोबत घ्या. याने पाळीच्या तक्रारी दूर होतात. डिलिव्हरीनंतर गर्भाशय शुद्धीसाठी तुम्ही अशाच प्रकारे हिंगाचं सेवन करू शकता. याने गर्भाशयाची शुद्धी होते, शरीरातला वात कमी होतो आणि वातामुळे होणाऱ्या वेदनाही कमी होतात. वात व कफदृष्टीमुळे लघवी करताना त्रास होत असेल, ओटीपोटात दुखत असेल, लघवी अडखळत होत असेल तर अशा वेळेस तुम्ही हिंगाचं सेवन करू शकता. वात व कफाचा अवरोध दूर होऊन लघवीच्या तक्रारी दूर होतात. तर अशा प्रकारे तुमच्या स्वयंपाकघरात इझिली अवेलेबल असणाऱ्या हिंगाचा तुम्ही वेगवेगळ्या तक्रारींमध्ये औषध म्हणून वापर करू शकता. किती मात्रेमध्ये हिंगाचं सेवन करावं तर उष्ण तीक्ष्ण असल्यामुळे अगदी कमी प्रमाणात म्हणजेच 1 ते 2 चिमूट एवढ्या मात्रेत दिवसातून 2 ते 3 वेळा तुम्ही हिंगाचं सेवन करू शकता. पण परत रुग्णाची, रोगाची अवस्था, प्रकृती, वय ह्या सर्व गोष्टींनुसार कोणत्याही औषधाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं किंवा तुम्ही वैद्यांचा सल्लाही घेऊ शकता. वजनी प्रमाण सांगायचं झालं तर 125 मिलीग्रॅमपासून ते 1 ग्रॅमपर्यंतच्या मात्रेमध्ये तुम्ही हिंगाचं सेवन करू शकता. पण वैद्यांचा सल्ला घेतलेलं कधीही चांगलं. हिंगाचं सेवन कोणी करू नये तर ज्यांना ॲसिडिटी, आम्लपित्ताचा भरपूर त्रास आहे, पित्ताची सर्व लक्षणं दिसत आहेत, छातीत पोटात जळजळतं, मळमळतं, उलटी होते, असा पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी हिंगाचं सेवन अजिबात करू नये. नाहीतर अल्सर्स होऊन पुढे कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात.
ज्यांना ब्लिडिंग डिसऑर्डर्स आहेत, शरीरातल्या कुठल्याही भागामधून रक्तस्राव होतोय, रक्त पातळ होण्याची औषधं सुरू आहेत, प्रेग्नेंट महिला आहेत, फिडिंग करणाऱ्या माता आहेत, तर यांनी हिंगाचं सेवन करू नये किंवा करायचंच असल्यास वैद्यांचा सल्ला घेतलेला कधीही चांगलं. लहान मुलांनाही हिंग देताना तो काळजीपूर्वकच दिला गेला पाहिजे, कारण लहान मुलांची डायजेस्टिव्ह सिस्टीम ही सेन्सिटिव्ह असते. जास्त मात्रेत हिंग दिल्यामुळे लहान मुलांना त्रास होऊ शकतो. तर ही सर्व काळजी घेतल्यानंतर तुम्ही आत्ता सांगितलेल्या सर्व तक्रारींमध्ये हिंगाचा औषध म्हणून वापर करू शकता. अतिशय सुंदर याचे रिझल्ट्स बघायला मिळतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.